नमस्कार पुणेकरांनो, मी परत एकदा तुमच्या पुढे महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो म्हणजे म्हाडा लॉटरी पुणे 2024-25 संदर्भात. मी या अगोदर तुम्हाला एक प्रोजेक्ट दाखवला होता, तो हरिविश्व इन्फिनिया तातवडेचा. आता मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो तुलिप इन्फिनिटी एव्हाना प्रोजेक्ट पुनावळे. तर म्हाडाने 10 डिसेंबर ही अंतिम तारीख दिली होती फॉर्म सबमिट करण्याची, पण आता ती वाढवून 30 डिसेंबर 2024 अशी केलेली आहे. तर तुमच्याकडे अजून पण वेळ आहे फॉर्म सबमिट करण्याचा. तर मी तुम्हाला आता थोडक्यात तुलिप एव्हाना इन्फिनिटी प्रोजेक्टचं माहिती दाखवत आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. आणि माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आता आपण तुलिप एव्हाना इन्फिनिटी प्रोजेक्टच्या म्हाडाच्या बिल्डिंगचा लेआउट प्लॅन समजून घेऊया. 1 BHK कसे आहेत. तर हे हाऊसिंग म्हाडा government.in.pune टाका, त्यामध्ये म्हाडा लॉटरी येईल. तर म्हाडा लॉटरी आल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, ती तुम्हाला मी उद्याच्या डिटेल व्हिडिओमध्ये सांगेनच. तर मी याला थोडंसं स्किप करावं म्हणतो आहे, कारण का तर याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असते, तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी हे रजिस्टर करावं लागेल, तुमची ID बनवावी लागेल. तर याच्यामध्ये तुम्हाला ईमेल ID, आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही मॅरिड असाल तर तुमच्या मिसेसचं आधार कार्ड, पॅन कार्ड असणं गरजेचं आहे. तुमचा रहिवासी दाखला, महाराष्ट्रामधला 15 वर्षाचा रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे, म्हणजे 2018च्या नंतरचा सध्याचा रहिवासी दाखला असणं गरजेचं आहे. ITR, तुमचं इन्कम सोर्स ITR रिटर्न असेल तर ते हवायला असं ते हवं आहे. आणि हे मी तुम्हाला डिटेल उद्या सांगणारच आहे. तर याला मी स्किप करतो आहे आणि आता मी लाईव्ह स्कीम आपण पाहूया ज्या ज्या आहेत त्या. तर आपण कोकण पाहणार नाही आहे, म्हाडा CDP पाहणार नाही आहे, आपण पाहणार आहोत पुणेमधील. तर हे पहिल्यांदा तुम्हाला पूर्ण म्हाडाचे कुठे कुठे पुण्यामध्ये, पिंपरीमध्ये कुठे कुठे प्रोजेक्ट्स आहेत त्याची पूर्ण ॲडव्हर्टिजमेंटचा एक तक्ता येईल. त्याच्यामध्ये कास्ट वाईज किती लोकांना, कॅटेगरी वाईज किती लोकांना असं रूम अलॉट देण्यात येतील, टोटल प्रोजेक्टमध्ये किती रूम अवेलेबल आहेत याची माहिती डिटेल असते. तर हे आपल्याला पाहण्याची गरज नाही आहे, आपण प्रोजेक्टचं डिटेल पाहण्यात जाणार आहोत. तर प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इतर शहरांमधलं पण असेल, पंढरपूर आहे, कोकण आहे, म्हाडा PCMCचं आलेलं आहे. परत हे जी ॲडव्हर्टिजमेंट आता जी सध्याची जी आपण पुणे पिंपरी महानगरपालिकेची जी म्हाडाची लॉटरी बघतो आहे
ती सगळ्यात लास्टला आहे. तर याच्यामध्ये आपण स्कीमला क्लिक करणार आहोत. तर स्कीम सिलेक्ट केल्यानंतर आपणाला इथे सर्च बाय स्कीम कोड स्कीम नेम आहे. जर तुम्हाला त्या स्कीमचं कोड माहिती असेल तर आपण त्या कोडने सुद्धा, मला माहिती आहे हा 862 आहे. ओके, म्हणून मी 862 केल्यानंतर हे पहा सर्च करतो आहे. तर मला लगेच 862 केल्यानंतर इन्फिनिटी ॲवाना पुनावळे 1 BHKचं प्रोजेक्टचं म्हाडाचं डिटेल येतं आहे. याच्यावरती मी क्लिक केलं तर मला पूर्ण मिळून जाईल. जर आपणाला कोड माहीत नसेल तर आपण खाली स्क्रोल करत गेलात आणि तुम्हाला नावं पाहत जायचं आहे की कुठे असेल ते. तर 862 खूप खाली आहे. ओके, तर 862ला इथे क्लिक करायचं, इन्फिनिटी ॲवाना पुनावळे क्लिक. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती येते. कॅटेगरीज काय काय आहेत, SC ST JR GP जनरल पब्लिक, आणि त्याच्यामध्ये त्याचा एरिया असेल, बिल्डअप एरिया असेल, कार्पेट एरिया असेल, कॉस्ट असतील, EMD असेल. EMD म्हणजे अर्नेस्ट मनी डिपॉझिट. बिल्डअप एरिया आहे याचा 60 स्क्वेअर मीटर ते 67 स्क्वेअर मीटर. कार्पेट एरिया त्याच्या म्हणजे बिल्डअप म्हणजे जो भिंतींना धरून मोजला जातो तो एरिया. कार्पेट एरिया हा भिंतींच्या आतमधला एरिया जो आपण यूज करतो, जो एरिया रिअल एरिया, तो 37.97 स्क्वेअर मीटर आहे. कॉस्ट 20 लाख ते 22,36,000पर्यंत आहे. त्याच्यामध्ये काही प्लस मायनस होऊ शकतं, काही बिल्डरकडून काही चार्जेस अप्लाय होतात. अर्नेस्ट मनी डिपॉझिट जे आहे, EMD अमाऊंट जे आहे ते आपल्याला याच्यासाठी 20,000 रुपये भरावी लागणार आहे. आणि टोटल फ्लॅट म्हाडासाठी अवेलेबल आहेत ते 30 आहेत. तर आपण आता ह्या प्रोजेक्टचा लेआउट बघणार आहोत. तर हा आहे लेआउट. हा आहे BRT रोड. राईट साईडला 45 मीटरचा BRT रोड आहे. हा BRT रोड ताथवडेपासून रावेतकडे जाणार आहे. संत तुकाराम महाराज ब्रिज जे आहे नदीवरचं त्या साईडला जातो. आणि या प्रोजेक्टचा हा जो कोपरा आहे BRT रोडला लागून तो कमर्शियल आणि प्लस टावर आहे. तसंच आतमध्ये येण्यासाठी हा 16 मीटरचा व्हाईट रोड आहे, 18 मीटरचा व्हाईट रोड आहे. ह्या ॲमेनिटीज आहेत मधल्या, जो हा ग्रीन पोर्शन दिसतोय तो ॲमेनिटीज आहेत. ओपन स्पेस ॲमेनिटीमध्ये हा दुसरा टावर असणार आहे. आणि म्हाडाची जी बिल्डिंग असणार आहे ती इथे असणार आहे. हे पहा, म्हाडा विंग याच्यामध्ये ह्या साईडला ही म्हाडाची बिल्डिंग असणार. तर आपण म्हाडाची बिल्डिंगचं रूप कसं असणार आहे तर ते आपण लेआउटमध्ये पाहूया. तर हे पहा, एका साईडला म्हाडाची बिल्डिंग दिलेली आहे. ह्याच्यामध्ये हे पहा 1 BHK कसे असतील. आता समजा हा जो D लिहिलेला आहे, ही लॉबीच्या पुढे जिथे D लिहिलेलं आहे तो डोअर ओपनिंग आहे, हॉलचं ओपनिंग आहे. हा लिव्हिंग रूम आहे, बाल्कनी एरिया आहे, किचन आहे. किचनलाच ड्राय बाल्कनी दिलेली आहे छोटीशी. आणि इथे टॉयलेट आहे, हे बाथरूम आहे आणि बेडरूम आहे. तर मित्रांनो, हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.